नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत नरेंद्रदादा चव्हाण. म्हणजे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उद्योग, व्यवसाय आणि कृषी या सगळ्या क्षेत्रामध्ये दादाचं अतिशय चांगलं काम आहे. आणि त्यासोबतच राष्ट्रीय साखर संघामध्ये देखील त्यांचं उल्लेखनीय काम आहे. ते कार्यकारी सदस्य देखील आहेत. त्यासोबतच इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशनमध्ये देखील त्यांचं उल्लेखनीय काम आहे. त्यासोबतच नांदेडमधलं सगळ्यात महत्त्वाचा कारखाना म्हणजे भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन देखील आहेत. त्यासोबतच शारदा भवन एज्युकेशन सोसायटी म्हटल्यानंतर महाराष्ट्रातली एकमेव अशी सोसायटी आहे ज्या ठिकाणी पहिलीच्या ॲडमिशनसाठी कंटिन्यू साहेबांच्या घराला जावं लागतं. तुमच्याकडे परिस्थिती म्हणजे आज जर एकंदरीत परिस्थिती पाहायला गेली तर पहिलीचं ॲडमिशन आम्हाला द्या म्हणून शाळेची धावपळ असते, परंतु तुमच्याकडे येतात तर मोठमोठी कामं जशी आहेत तशी रेफरन्स असतात. आणि अशा खूप मोठं सरांचं काम आहे. त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या विषयावर आज संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्याबद्दल युवकांचे देखील तुम्ही आयडॉल आहात. त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील दादांना काय सांगतात, दादांचं ऐकल्यानंतर आपली शेती प्रगती होती, या सगळ्यांचे तुम्ही आयडॉल आहात. या पहिला माझा प्रश्न असेल की तुमची जी सुरुवात झाली, जी शैक्षणिक वाटचाल झाली आणि या राजकीय प्रवास असेल, सामाजिक प्रवास असेल, उद्योगासाठी प्रवास असेल, हा कसा सुरुवात झाली, काय सांगाल? तसं माझं 12वी पर्यंत शिक्षण नांदेडमध्ये झालं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन पुण्यात केलं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यात केलं. माझं MBA फायनान्समध्ये मी केलं. त्याच्यानंतर 6 वर्ष पुण्यामध्ये एका फायनान्स कंपनीत मी जॉब केला आणि मग त्याच्यानंतर माझी हॉटेल व्यवसायाकडे वळालो. पुण्यात माझे 2 रेस्टॉरंट्स आहेत, एक इटालियन आहे आणि एक नॉनव्हेजचं जॉईंट आहे. तर असं मग बिझनेसची सुरुवात केली. त्याच्यानंतर चायनामध्ये एक कंपनी मी लीजनी घेतली होती. तिथं मी मोबाईल हँडसेट्स बनवून घ्यायचो आणि मग ते इथे इंडियामध्ये त्यावेळेस टाटा इंडिकॉम नावाची कंपनी होती आणि आफ्रिकेमध्ये सफारीकॉम नावाची कंपनी होती. यांना मी हँडसेट्स तिथं तयार करून त्यांना मी ते विकायचो. तर त्यामुळं तो चांगला व्यवसाय झाला. त्याच्यानंतर मग आता मी गेले 7-8 वर्ष मी नांदेडमध्ये आहे. तर या ठिकाणी आता माझं पॅशन म्हणलं तरी चालेल. एक तर शेतकरी आणि युवक हे माझं पॅशन आहे आणि यांच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी खूप मनोमनी इच्छा आहे. आणि माझी याच्यात प्रेरणा जर कोणी असतील तर ते स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण आहेत. त्यांच्याबरोबर मी खूप वेळ घालवला आहे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये युवक आणि शेतकरी यांना जर चांगली दिशा नाही मिळाली तर मग आपल्या देशाची दिशा चुकेल की काय असं वाटतं. नक्कीच दादा, तुम्ही म्हणालात की युवक आणि शेतकरी आणि यासोबतच जे आपला भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना आहे याचे आपण चेअरमन देखील आहात. आपण चेअरमन झाल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचं काम करता आलं? ज्यावेळेस आपलं चेअरमन पद घ्यायचं होतं त्यावेळेस म्हणजे काय भूमिका होती, काय सांगाल? चेअरमन झाल्यानंतर सर्वात पहिलं जर मी काय केलं असेल तर ऑटोमायझेशन आता कारखान्यामध्ये आम्ही करतो. आता काळ बदलत चालला आहे. काळ आता AIचा आहे, ऑटोमायझेशनचा आहे. सांगण्याला मला अभिमान वाटतो की आमच्या भागामध्ये आता जवळपास 81 एकरमध्ये आम्ही ऊसाची लागवड ही AIने केलेली आहे. तर AIमध्ये काय होतं, आपली जी जमीन आहे या जमिनीमध्ये सेन्सर लावले जातात. तर ते सेन्सर मातीची आर्द्रता किती आहे, NPK किती आहे, खत किती आहे, हे सगळं सर्व्हरला जातं. हे जे सर्व्हर आहे ते आहे बारामती KVKमध्ये आणि हे जे अख्खं सॉफ्टवेअर तयार केलं आहे ते केलं आहे मायक्रोसॉफ्टने. तर हे सर्व्हर जेव्हा ही माहिती जाते त्यावेळेस शेतकऱ्यांना तिथं पूर्ण अभ्यास केला जातो. शेतकऱ्यांना मेसेज येतो की तुमच्या याच्यामध्ये पाणी एवढं आहे, तर उद्या 12:20 40 मिनटं मोटर सुरू करा. म्हणजे इतकं स्पेसिफिक त्यांचं त्याला मेसेज येतो. इव्हन तुमच्या इथं NPK एवढं आहे तर हे खत तुम्ही टाकलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं पण येतं की समजा हे तुमचं शेत आहे, तुमच्या शेताच्या उजव्या साईडला येणाऱ्या 8 दिवसामध्ये एखादा रोग लागणार असेल तर ते 8 दिवस आधीच कळतं की आज तुम्हाला हा रोग लागणार आहे, तर हे आता फवारून घ्या. याच्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना आता जे होतं की रोग लागण झाल्यानंतर आपल्याला कळतं आणि मग अख्ख्या शेतावर आपल्याला फवारणी करावी लागते. खर्च वाढतो शेतकऱ्यांचा आणि एक्झॅक्ट काय झालं हे कळत नाही. आताची जर तुम्ही शेती बघितली तर ती सगळी कृषी सेवा केंद्रावर अवलंबून आहे. 100%. म्हणजे आज जर पान जरी पिवळं पडलं हळदीचं, तो शेतकरी हळदीचं पान घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, साहेब हे असं माझं पान पिवळं झाले, आता मी काय करू? मग तो सांगतो हे 4 बाटल्या घेऊन जा
आणि या सोड, त्याला हे माहीत नसतं हे 4 बाटल्या कशाच्या आहेत, त्याच्यातल्या 2 त्याच्या कामाच्या आणि 2 दुकानदाराच्या कामाच्या. त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च 100% वाढणार आहे. त्याला हे जोपर्यंत कळत नाही की मी हे जे औषध देतो हे कशासाठी देतोय. सर्वात महत्त्वाचं, आपल्या इथं कोणीही शेतकरी माती परीक्षण करत नाही. आता त्यांना मी नेहमी, आता शेतकऱ्यांशी मी गावात जातो, त्यांच्याशी संवाद साधतो. शेतकऱ्यांना जेव्हा मी प्रश्न करतो की बाबा तुम्ही जेव्हा आजारी पडला तेव्हा डॉक्टर तुमचं रक्त लघवी तपासतात. का तपासतात रक्त लघवी? तर त्या रक्त तपासल्यानंतर डॉक्टरला कळतं की बाबा हा आजार, यांना हा आजार झाला आहे आणि या गोळ्या त्यांना दिल्या पाहिजेत. त्यांच्या सॅम्पलवरनं कळतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही माती परीक्षण केलं तर तुम्हाला हे कळेल की बाबा माझ्या मातीमध्ये काय कमतरता आहे, मला काय पीक घ्यायचं आहे, मला हळद घ्यायचं आहे तर मी कुठलं खत असलं पाहिजे, मला ऊस घ्यायचं तर कुठलं खत त्याच्यात असलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं काय, आपल्या भागामध्ये ऑर्गॅनिक कार्ब जो आहे की जो कमीत कमी 2 ते 2.5% असला पाहिजे, तो आपल्या इथं 0.25% आहे. तो काय आहे, कारण आता लोकांकडं जनावर नाही आहेत, त्यामुळे शेणखत नाही. तर शेणखत नसल्यामुळं दुसरं असं आहे की समजा ऊस काढला ते पाचट जाऊन टाकतं, की जे पाचट समजा तुम्ही त्याची कुट्टी करून जर टाकली तर ती ऑर्गॅनिक कार्ब ते तयार होतं, खत तुम्हाला लागत नाही, मॅक्रो न्यूट्रियन्स तुम्हाला लागत नाही. आता ते जर तुम्ही जाऊन टाकलं, एकतर आता बघा तुम्ही आजही मराठवाड्यामध्ये पाऊस फार कमी आहे. सगळीकडे पाऊस झालाय पण आपल्याकडे पाऊस आता थोडाफार काल पडलाय, पण तो पिण्या वगैरे अजूनही आपल्याकडं धरणांमध्ये तेवढं पाणी नाही. कशामुळे झालं याचा अभ्यास पण केला पाहिजे ना. ते झालं याच्यामुळं काय, आपण एवढं कार्बन इमिशन करतो आहोत. प्रत्येक गोष्ट आता कुट्टी जाऊन टाकली. त्याच्यानंतर आता बघा तुम्ही, हळद आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात होते. हळद शिजवायला आपल्याकडं अजूनही त्या वूड फायर बॉयलर आहेत आपल्याकडं, म्हणजे झाड तुटून त्याच्यापासून आपण हळद शिजवतो. मी जेव्हा आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जेव्हा मला DPTCवर घेतलं होतं त्यावेळेस मी एक मुद्दा ठेवला होता की आपल्या इथं हिंगोली, परभणी आणि लातूर, आपला नांदेड, या 3 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळद होते. आता हळद काढल्यानंतर तिला शिजवावी लागते, शिजवल्यानंतर तिला वाळवावी लागते. साधारणतः 22 ते 25 दिवसाची अख्खी प्रोसेस आहे. तर मी त्यावेळेस त्यांना असं म्हटलं होतं की आपल्या इथं हळद कधी येते, मार्च, एप्रिल, मे, 3 महिन्यामध्ये हळद येते आपल्याकडे. या 3ही महिन्यात आपल्याकडे टेम्परेचर इज अबाव 35. मग आपण जसं आता तुम्ही कधी शिर्डीला गेला असाल, तिथं जर तुम्ही बघितलं तिथं जे जेवण तिथं दिलं जातं, तिथं सगळं जेवण हे सोलरवर तयार होतं. त्यांच्या इथं जे शिर्डीचं देवस्थान आहे तर तिथं त्यांनी छतावर तिथं सोलर पॅनल्स बसवलेत. तिथं स्टीमवरनं अन्न शिजवलं जातं. आपल्याला सुद्धा स्टीम लागते हळद शिजवायला. मग ते सोलरवर जर आपण केलं तर आपल्याला एक तर हे जाळावं लागणार नाही, लाकूड जाळावं लागणार नाही, कार्बन इमिशन कमी होईल आणि फुकटात हळद शिजून मिळेल. तर ते आता आम्ही आता आपले JGS कॉलेज आहे त्याच्या सहकार्याने आपण आता ते तयार केले. तर आमचा त्याच्यात प्रयत्न असं चालला आहे की त्याला बेचावर आणायचं, ट्रॉलीवर किंवा ट्रॅक्टरवर, जेणेकरून ते शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तिथं हळद शिजली पाहिजे. डायरेक्ट सौर ऊर्जेवर हळद शिजू शकेल. नक्कीच सर, खरंच कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा अभ्यास जर माणसं गेली तर खरंच खूप भारी होतं. कारण की तुम्ही म्हटलं तसं परिस्थिती खरंच आहे की आज जर पिकाला रोग चांगला पडल्यानंतर औषध मारण्याचा काही उपयोग देखील होत नाही. हे खूप संकल्पना चांगली आहे. त्यासोबतच सर, आपल्या कारखान्याच्या माध्यमातून जे आपले 5 वर्षाचं तुमचं जे नियोजन असतं, फार बारकाईचं नियोजन असतं, तुम्हाला मॅनेजमेंट गुरु म्हणावं असं, 5 वर्षाचा विकास आराखडा काय असेल, काय सांगा? आता आम्ही आमचे सर्वात महत्त्वाचं काय तर आम्ही आमची गाळप क्षमता वाढवतो. शेतकऱ्यांची अशी ओरड असते की आमचा ऊस वेळेवर जात नाही. काय होतं, ऊसाचं जर तुम्ही गाळप सीझन जर बघितला तर साधारणतः ऑक्टोबरपासून सुरू होऊन तो फेब्रुवारी, मार्चपर्यंत गाळप चालतं. आता आमच्या इथं सप्टेंबर, ऑक्टोबरचीच लागवड जी आहे ती साधारणतः 4.5 लाख ते 5 लाख टन आहे. पण आमचे दोन्ही कारखाने जे मिळून आमची गाळप क्षमता बघितली तर साधारणतः 6,000 टन आम्ही रोजचं गाळप करतो. साहित्रिक 1,80,000 टन आम्ही महिन्याला गाळप करू शकतो. आणि तेच आमची जर तुम्ही लागवड बघितली ती 4.5 लाख टन आहे. त्यामुळे आम्ही तेवढं गाळपच करू शकत नाही. मग त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा हे नेऊ शकत नाही, आम्ही दुसरीकडं ऊस देऊ आणि दुसरं काहीतरी तिथे सोयाबीन लावू किंवा गहू लावू असं शकतं. त्यामुळं आम्ही आता दोन्ही आमचे जे कारखाने आहेत त्याची आम्ही गाळप क्षमता वाढवतो जेणेकरून शेतकऱ्याचा ऊस लवकर जाईल. त्याच्यानंतर आम्ही एक आता नवीन प्रयोग आम्ही इथं करतो जो आजपर्यंत कोणीच केलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांना ऊस जेव्हा तो लावतो त्याच्यामध्ये आम्ही बटाट्याचं पीक शेतकऱ्यांना देतोय. तर बटाटा जे आहे आपण जे लेस खातो ते पेप्सीशी आम्ही ॲग्रीमेंट केले, पेप्सी कंपनीचं आहे ते. तर ते काय करतात, लेस जे आपण चिप्स खातो तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात बटाटा लागतो. आणि हा जो बटाटा आहे तो आपण खाण्यातला बटाटा नाही, तो त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असते. तर हा बटाटा जेव्हा शेतकरी बटाटा लावणार
त्याच वेळेस ते त्याचा दर फिक्स करतात. आता शेतकऱ्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, ते त्याच्याकडे स्टोरेज फॅसिलिटी नसते. त्यामुळे तुला जे काही माल आहे तो त्याला विकणं त्याला भागत असतं, कारण ऑलरेडी त्यांनी कर्ज घेऊन बियाणं वगैरे घेतलेलं असतं. तर त्यामुळे त्याला सोल्युशन म्हणून आम्ही काय केलं, त्यांची कंपनीची अग्रीमेंटने असं केलं की बियाणं देतानाच ते त्यांचा रेट ठरवून घेतील, काय रेटला ते विकत घेणार. त्यांना शेतकऱ्यांना हे बाहेर कुठं द्यायचं नाही, जे कंपनी बियाणं देणार आहे तीच विकत नेणार आहे. तर त्यामुळं 3 महिन्याचं बटाट्याचं पीक आहे. हे बटाट्याचं पीक शेतकऱ्यांना सगळा खर्च जाऊन साधारणतः 3 महिन्यात 35 ते 40 हजार रुपये सुटतील एकरी. त्याच्यामुळं ते तर पैसे त्याला वेगळे मिळतीलच. आणि दुसरं असं आहे की बटाटा लावल्यामुळं मातीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन होतं. नायट्रोजन फिक्सेशन झाल्यामुळं त्याला युरिया पण टाकायची गरज नाही, त्याचा खताचा खर्च वाचतो. आणि खालचा जर बटाटा छोटे जर तसेच ठेवले तर पुढच्या वर्षी त्याचा अजून खताचा खर्च कमी होतो, कारण ऑर्गॅनिक कार्बन ते तयार करतं. तर असं आम्ही प्रयोग करतो. त्याच्यानंतर आता आमच्या इथेनॉल, आता तुम्ही सगळीकडे आता सध्या बोलणं चालू आहे इथेनॉल ब्लेंडिंगवर, सध्या सगळीकडे खूप चर्चा चालू आहे. तर आता E20 आता इथेनॉल आपण पेट्रोलमध्ये गव्हर्नमेंट मिक्स करते. की आता आम्ही जे इथेनॉल तयार करतो, 1 नंबरचा आमचा जो आता येळेगाव आणि देगावला आमचा जो कारखाना आहे, तिथे रोजचा आम्ही 70,000 लिटर आम्ही इथेनॉल तयार करतो. आणि हे आपल्या ज्या ऑइल कंपन्या आहेत, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हे आमच्याकडनं ते विकत घेतात. आता येणाऱ्या काळामध्ये डोंगरकड्याला आमचा जो दुसरा कारखाना आहे, तिथे आम्ही रोजचं 1.5 लाख लिटर इथेनॉल आम्ही तिथे तयार करू. तर आता हे इथेनॉल गव्हर्नमेंट आमच्याकडनं विकत घेईल. आता जर तुम्ही परवा बघितलं असेल, 1 महिन्याच्या पूर्वी मारुतीने फ्लेक्सी फ्युल कार लॉन्च केली. ही जी फ्लेक्सी फ्युल कार आहे ती 100% इथेनॉलवर चालणारी कार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की आता तुम्ही आता ही आखातीच्या जे आता युद्ध सुरू आहे इराणचं आणि अमेरिकेचं, याच्यामुळं आपल्या म्हणजे खरंच आपल्याला मोदी साहेबांचं त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी आपल्याला ती झळ पोचू दिली नाही आपल्याला. कारण तुम्ही जर बाकीचे देश बघितले, पाकिस्तान बघितलं, आपल्या बाजूचे जरी देश बघितले, नेपाळ बघितलं, श्रीलंका बघितली, तिथं पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव 40-40 रुपयांनी वाढलेत. आपल्याकडं 5-6 रुपयांनी वाढले. पण येणाऱ्या काळामध्ये आता हे जे इथेनॉल जे तयार होणार आहे, दुसऱ्या देशांना पैसे देण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना हे पैसे देणार आहेत, त्यांच्या अकाउंटला हे पैसे जातील. आणि दुसरं असं आहे, काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्या गाड्या खराब होतील, हे होतील. तर ऑलरेडी पुण्यामध्ये ARI एक संस्था आहे की जिथं हे टेस्ट केलं जातं, ऑटोमोटिव्ह रिसर्च सेंटर आहे. तर तिथे हे टेस्ट केलेलं आहे की याच्यात फक्त जे काही रबराचे पार्ट्स असतात त्याला थोडंफार त्याच्याने हे होतं, आणि गाडीचं जे मायलेज आहे ते साधारणतः 1 ते 2 किलोमीटरनी कमी होतं जास्तीत जास्त. पण मला सांगा, हे बाहेर देशातनं आणणं आणि बाहेर देशातल्या लोकांना पैसे मिळण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांना जर ते पैसे मिळाले तर काय वाईट. आणि ना दुसऱ्या देशातून आपल्याला आज अवलंबून राहावं लागतंय. आता आज परत आता ते युद्ध परत सुरू झालंय. कोणाला इतके वर्ष हॉर्मोज कोणालाच माहीत नव्हतं, आता लहान मुलांनाही माहिती आहे हॉर्मोज काय. त्याच्यामुळेच आहे. तर म्हणून जोपर्यंत आपला देश आज आत्मनिर्भर होत नाही तोपर्यंत या गोष्टीपासून आपल्याला चालणार, आणि खूप बिझनेस त्याच्यापासून क्रिएट होणार आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत आणि बिझनेस पण क्रिएट होणार आहे त्याच्यामुळे. तर या गोष्टी आपल्याला करणंच भाग आहे. नक्कीच दादा, तुमच्यामुळेच सगळ्यांना प्रेक्षकांना देखील कळलं की इथेनॉल आपल्या नांदेडमध्ये देखील तयार होते. नसा चर्चा होती की नितीन गडकरींचा मुलगाच कधी इथेनॉल सगळ्यांनी आहे. दादा त्यांची कंपनी आहे, पण आता सगळे जेवढ्या साखर कारखाने आहेत, कसं झालंय, साखरेचा जो भाव आहे तो खूप खालीवर होतो. पण इथेनॉलमुळं खरंच साखर कारखान्यांना एक संजीवनी मिळालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ते फ्यूल आहे. सगळ्यांना उद्या गाडी सगळ्याच वापरणार आहेत, सगळ्यांना ते लागणारच आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या, आता मी जसं म्हणलं फ्लेक्सी फ्यूल कार्स आहेत, त्याच्या बाईक्स पण येणार. तर हे सगळ्या गाड्या 100% इथेनॉलवर चालणार. आणि ते जर झाल्या, तसं सगळं ब्लेंडिंग 80% जर झालं तर आपल्याला पेट्रोल हे साधारणतः 25 ते 30 रुपये लिटरला स्वस्त मिळेल आताच्यापेक्षा 25-30 रुपये. नक्कीच, खरंच दादा खूप महत्त्वाचं आहे. दादा त्यासोबतच आपण जर पाहायला गेलं तर अनेक कारखाने दिवाळखोरीत निघतात, अनेक कारखाने चालवून बंद होतात, कर्ज उचलतात, बरंच काही गोष्टी होतात. परंतु एकंदर पाहायला गेलं तर आपली जवळपास जेवढे काही कारखाने आहेत, युनिट आहेत, हे आर्थिक सक्षम आहेत. हे सगळं कसं नियोजन होतं, काय सांगणार या संदर्भात? कसं आहे, साखर कारखान्यांचं जर बघायला गेलं, साखर ही इसेन्शियल कमॉडिटीजमध्ये येते. जसं आता आपणही उल्लेख केला की मी आता राष्ट्रीय साखर संघावर आहे. तर ज्याप्रमाणे आपले आदरणीय अमित शाह साहेब ते देशाचे गृहमंत्री आहेत, तसे ते सहकार मंत्री पण आहेत. पहिल्यांदाच त्यांनी सहकार हे खातं, आता आधी हे फक्त राज्य सरकारकडे होतं, आता त्यांनी हे खातं सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा सहकार खातं सुरू केलं. तर
आता येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना जेव्हा आमची त्यांची भेट झाली तर मी त्यांना म्हणलं सर लोगों ने शक्कर खाना कम कर दिया है, शक्कर अभी इसेंशियल हो ही नहीं सकती, तो हमने क्यों उसको इसेंशियल कमोडिटीज में रखा है. इसेंशियल कमोडिटीजमध्ये असल्यामुळं साखर आम्हाला डायरेक्ट साखर मार्केटमध्ये विकता येत नाही. गव्हर्नमेंट आम्हाला सांगते की एवढा कोटा तुम्हाला आहे, तुम्ही एवढी साखर विका. म्हणजे आमचा बिझनेस असा आहे की आम्हाला सरकार सांगतं की ही एवढी साखर तुम्ही मार्केटमध्ये विका. बाकीची साखर म्हणजे समजा आम्हाला शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत, आमच्याकडे ट्रॅक्टरवाले असतात, हार्वेस्टरवाले असतात, तर आम्ही तयार केली साखर संपूर्ण सगळी विकता येत नाही. आम्हाला आमची साखर बँकेकडे गहाण ठेवावं लागते, त्याच्यावर कर्ज उचलून आम्ही शेतकऱ्यांना आणि यांना पैसे देतो. आणि जेव्हा आम्हाला इथेनॉलचे साखरेचे पैसे आले तेव्हा आम्ही बँकेत पैसे भरतो. तेव्हा असा उलटा धंदा साखर कारखान्यांचा आहे. पण त्यामुळे आम्ही आता त्यांच्या मागं लागलो आहोत की तुम्ही आम्हाला एक तर MSP जे आहे मिनिमम सपोर्ट प्राईस, आता ते कसं झालंय 2019 पासून ते 31 रुपयेच आहे. आता आज जर तुम्ही मार्केटमध्ये साखरेचे भाव बघितले तर साधारणतः 45-46 रुपये झाले. पण अजूनही MSP त्याची 31 रुपयेच आहे. तुम्हाला 31 भेटणार नाही, MSP त्याची मिनिमम सपोर्ट प्राईस. तर आम्ही त्यांना म्हणलं ही तुम्ही साधारणतः 41 ते 45 रुपये करा, जेणेकरून आम्हाला बँकेकडनं तेवढं त्याच्यावर पैसे मिळू शकतात. आणि आम्हाला हे माहिती आहे की ह्याच्या खाली आता साखरेचे भाव जाणार नाहीत, तेवढे आम्हाला एक शुअरिटी येते. आणि दुसरं आम्ही त्यांना सांगितलं की लोगों ने शक्कर खाना कम कर दिया तो इसको आप इसेंशियल कमोडिटी से हटाओ. आता तुम्ही जर आज बघितलं तर पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये साखर साधारणतः 80 रुपये 90 रुपये किलो आहे. मी त्यांना हे म्हणलं सर अगर 5 लोगों की एक फैमिली है तो उसको महीने में ज़्यादा से ज़्यादा 2 किलो शक्कर लगती है, वो 100 रुपये के अंदर आती है. मतलब उतने पैसे का तो रोज का पेट्रोल भरवा रहा है आदमी, तो क्यों आप इसको इसेंशियल कमोडिटीज में रखना चाहते. आता ते बहुधा त्याच्यावर काम सुरू आहे, बघू आता काय होतं. त्यामुळं साखर कारखान्यांमध्ये फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स आहेत ते तर आहेच, पण त्याच्यावर मात करून आपल्याला काम करावं लागतं. नक्की जरा दुसरा एक वेगळा प्रश्न आहे. तुम्ही जे आपण म्हणतो की तुम्ही जी साखर म्हटलं, साखर शरीराला खूप हानिकारक आहे, पांढरं विष आहे, बऱ्याच काही गोष्टी बोलतात, जी काही चर्चा होती, यावर काय म्हणतो तुम्ही? साखर निर्मिती करता, त्यावर प्रचंड अभ्यास आहे तुमचा. कसं आहे, साखरमध्ये सल्फर टाकलं जातं ती साखर पांढरी करायला, तर सल्फर ही हानिकारक आहेच. आता आमचं चाललंय विदाऊट सल्फर साखर कशी तयार करायची. ते आता आमचं ऑलरेडी आमच्या लोकांना, मी आता मध्ये भूटानला गेलो होतो, तिथे गव्हर्नमेंटने मला भूटानला पाठवलं होतं, भारत सरकारने. तिथे एक चर्चासत्र होतं, काही सायंटिस्ट तिथे आले होते की आपण सल्फर कमी करून साखर कशी तयार करते, जेणेकरून लोकांना इजा होणार नाही त्याची, आणि चांगली साखर आपण मार्केटमध्ये आणू शकू. तर त्याच्यासाठी आता आमचा प्रयत्न सुरू आहे की सल्फर कमी करायचं त्याच्यातनं, जेणेकरून त्याच्यातलं जे हानिकारक तत्व आहे ते आपल्याला काढता येईल बाहेर त्याच्यात. नक्कीच दादा, त्यासोबतच तुम्ही आता म्हटलं की गाळप क्षमता वाढवण्यासाठी आपला काय काय विचार चालू आहे, काय कन्सेप्ट चालू आहे, काय सांगा? आता गाळप क्षमता, आता कसं झालं आहे, जसं मी सांगितलं की ऑटोमायझेशन आलेलं आहे. ऑटोमायझेशनमध्ये खर्च कसा कमी होईल, आम्ही स्टीम तयार करतो, आमचं बगास आमच्या इथं तयार होतो, साखर तयार होते, इथेनॉल तयार होते. तर मग हे जे आहे हे याची ॲक्युरेसी जर याची असेल तर त्याची मशिनरीसुद्धा असली पाहिजे. मग ती मशिनरी, चांगली मशिनरी, की नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे आम्हाला DCSवर कम्प्युटरवर सगळं आम्हाला कळेल की एखादी मोटर आहे ती काय कॅपॅसिटीने चालले आहे, आमचं जे बॉयलर आहे ते किती स्टीम जनरेट करते, प्रेशर किती आहे त्याचं. तर हे सगळं ऑटोमाइज जर झालं तर आमचे खर्च खूप कमी होतील आणि आमचं तेवढं उत्पन्न वाढेल, मग तेवढं जास्त पैसे आम्ही शेतकऱ्यांना अजून देऊ शकू. नक्कीच. त्यासोबत इथेनॉलवर बराच विषय बोललात. इथेनॉल आणि वीज निर्मिती या संदर्भात भविष्यात आपल्याला कन्सेप्ट काय? आम्ही आता ऑलरेडी इथेनॉल तर आम्ही तयार करतो. आम्ही आता इकडं 1 नंबरला आमचे 2 प्लांट्स आहेत, एक येडेगावला आहे आणि दुसरा आमचा जो आहे तो डोंगरकड्याला आहे. तर डोंगरकड्याला आता आम्ही तिथे 1.5 लाख लिटर रोज आम्ही तिथे इथेनॉल तयार करू. प्लस आम्ही मल्टीफीड आता करतो. तर मल्टीफीड म्हणजे काय, आता जे आम्ही इथेनॉल तयार करतो ते मोलॅसिस, उसाचं जे मळी असते त्याच्यापासून आम्ही इथेनॉल तयार करतो. पण येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही मल्टीफीडमध्ये म्हणजे मक्यापासून आणि ब्रोकन राईस म्हणजे जो सडलेला भात आहे त्याच्यापासून सुद्धा आम्ही इथेनॉल आता तयार करू. म्हणजे आता आमचा जो कारखाना 5 महिने चालतो तो वर्षभर चालेल. म्हणजे वर्षभर युवकांना म्हणजे रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यासोबत दादा जी FRP जी असते, हो, अनेक वेळा शेतकऱ्यांमध्ये कामाला FRP मिळाली नाही, बऱ्याच गोष्टी अडचणी येतात. हो, काय असतं नेमकं, कसं असतं FRP जी आहे, आपण जेव्हा ऊस लावतो, ऊसामध्ये जी रिकव्हरी असते, तर रिकव्हरीमध्ये म्हणजे थोडक्यात काय आहे तर साखरेचं प्रमाण किती आहे तर ते ऊसाच्या जातीवर ठरलेलं असतं. ऊसाची जात बेणं जर चांगलं असेल तर त्याची रिकव्हरी चांगली असते. रिकव्हरी चांगली आली तर शेतकऱ्यांना आपण पैसे जास्त, रिकव्हरीप्रमाणे त्याचे पैसे असतात. तर आपल्या इथं काय झाले, मी मध्ये कार्यक्रम घेतला आता परवा शेतकऱ्यांसाठी,
तर तेव्हा एक मी त्यांना प्रश्न केला होता, म्हटलं तुम्ही मोबाईल किती वर्षाला चेंज करता, किती वर्षाला बदलता? तर शेतकरी म्हणले साहेब आम्ही 2-3 वर्षाला बदलतो. आणि म्हटलं तुमच्या शेतातलं बियाणं कधी बदललंय तुम्ही? 15 वर्ष झाली म्हणले. म्हटलं तर 15 वर्षाचं एवढं जुनं बियाणं असेल तर तुम्हाला कुठून उत्पन्न मिळेल? तुमचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर खर्च कमी करायला लागेल. तर बियाणं चांगलं असेल, ते तुकाराम महाराज म्हणायचे शुद्ध बीजे पोटी फळ रसाळ गोमटी. तुमचं बीजच जर शुद्ध नसेल तर कुठून तुम्हाला चांगलं त्याचे फळं मिळणार? तर आता आम्ही काय केलंय, आपल्या भागात काही युवकांना घेऊन आम्ही बेणे मेळे तयार करतोय. आता त्यांना आम्ही ट्रेनिंगला VSIला पाठवतोय. ही जे युवक आहेत वेगवेगळ्या भागांमध्ये चांगले बेणे तयार करतील, त्यांच्याकडनं शेतकरी बियाणं घेतील, म्हणजे त्यांनाही बिझनेस मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं बियाणं मिळेल आणि त्यांचं टनेज आणि रिकव्हरी दोन्ही वाढेल. त्यांना जास्त पैसे मिळतील, आम्हाला जास्त साखर मिळेल, आम्हाला जास्त इथेनॉल मिळेल, आम्ही त्यांना जास्त पैसे देऊ शकतो. तर हे आमचं आता येणाऱ्या काळातलं नियोजन आहे. नक्कीच ऊसाचं बेणं म्हणजे ते नाबद असतात आणि त्याला डोळे काढून ते जिवकायचं असते. नाही, ऊसाचं टिश्यू तयार होतं. आता पाडेगाव आहे जिथे म्हणजे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. त्यानंतर पुण्याला VSI वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे, हे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तर तिथे ते टिश्यूज तयार करतात. हे टिश्यू इथं आणून शेतकऱ्यांना आम्ही देऊन मग त्याचं आम्ही मल्टिप्लिकेशन करून शेतकऱ्यांपर्यंत आम्ही नवीन बियाणं पोचवायचं आमचा मानस आहे. नक्कीच दादा, त्यासोबतच एकंदरीत पाहायला गेलं तर प्रचंड बेरोजगारी तर प्रचंड आहे, परंतु काम करायला माणूस देखील मिळत नाही, हे देखील आहे. यामध्येच या ऊस तोडणी असेल, वाहतूक असेल, या बऱ्याच समस्या देखील असतात. या समस्यावर कशी मात करता काय? असं मी परवा एका भाषणामध्ये म्हणलं की आपल्या देशात 3 खूप मोठ्या समस्या आहेत. कामाला माणसं मिळत नाही, मिळालेले आणि नाही लोक म्हणतात हाताला काम नाही, आणि जे काम करतायत माणसं ती कामाची नाहीत. म्हणजे हे असं आपल्याकडं हे चाललंय. काय आहे, आपला देश आपण म्हणतो की हा युवकांचा देश आहे, पण तुम्ही जर बघितलाच तर स्थिती अशी आहे की प्रत्येक गावात 200-300 मुलं लग्नाची आहेत, त्यांना कोणी मुली द्यायला तयार नाही. तो ग्रॅज्युएट जरी झाला असेल तर आपण बघतो तो कसा ग्रॅज्युएट झाला. म्हणजे शिक्षण हा कुठल्याही देशाचा कणा असतो, आणि हा कणा जर आपला बिघडला तर तो खूप वाईट स्थिती तयार होऊ शकते. तर त्यामुळं आपल्याकडं शिक्षणाकडं अजूनही जसं पाहिजे तसं लक्ष नाही आहे. मुलं कॉप्या करून पास होतात. त्यांना त्यांच्या विषयाचं म्हणजे हा तू बॉटनी घेतलं, जिओग्राफी घेतलं, जे काही अजून हे घेतलं, तर तो सब्जेक्ट का घेतला हे सुद्धा त्याला सांगता येत नाही. की माझ्याकडे खूप वियोग येतात की आम्हाला काहीतरी जॉब बघा, हे बघा. त्याला मी जर प्रश्न केला की बाबा तुझं स्वप्न सांग, तो स्वतःचं स्वप्न सांगू शकत नाही. जो मुलगा स्वतःचं स्वप्न जर सांगू शकत नसेल तो देश कसा चालवणार आहे? तर मग या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मला असं वाटतं की शालेय शिक्षण जोपर्यंत कुठल्याही देशाचं चांगलं होत नाही तोपर्यंत तो देश पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच कारखाना तर आर्थिक सक्षम आहे, त्यासोबतच आपले शेतकरी देखील आर्थिक सक्षम झाले पाहिजे, समृद्ध झाले पाहिजे. आणि जी शेतकऱ्यांची पोरं असतात त्यांना आज जर पाहायला गेलं तर नांदेडचे असतात, आपल्या भोकरकडचे असतात, अर्धापूरचे असतात, आपल्या वेगवेगळ्या तालुक्यातले असतात, त्यांना गाव सोडून 500-500 किलोमीटर जावं लागतं. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी शेतकरी सक्षम होण्यासाठी काय कन्सेप्ट काय असतं? कसं आहे, आपल्याला व्हॅलिडेशन करणं गरजेचं आहे. तर व्हॅलिडेशन म्हणजे काय? थोडक्यात आता मी सांगतो. माझी एक नंदीग्राम ॲग्रो नावाची माझी कंपनी आहे. तर तुम्ही बघत असाल की लग्नाच्या आधी लोक हळद लावतात. का हळद लावतात? तर लग्नात तुम्ही हळद लावला तर ग्लो येतो चेहऱ्याला. लग्नाच्या दिवशी तो नवरदेव असेल, नवरी असेल, चांगली दिसली पाहिजे म्हणून हळद लावतात. तर मी म्हणलं मग रोज ग्लो आलं तर काय वाईट आहे? तर मी हळद जी असते, हळदीतलं ऑइल आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्यापासून मी साबण तयार करतो आणि मॉइश्चरायझर्स तयार करतो. ते माझे एक्सपोर्ट पण होतं, दुसऱ्या देशात जातात. तर तसं आपण जर जोपर्यंत आपण व्हॅल्युएशन करत नाही, आपण किती दिवस फक्त हळदच विकणार आहे? आता मी अमित शाह साहेबांना सुद्धा मी हे सांगितलं होतं की आता कॅन्सरचे पेशंट खूप वाढत आहेत. कॅन्सरला हळद, आपण सगळ्यांना माहिती आहे की करोनामध्ये सगळ्यांनी हळदीचं दूध प्यायलं. का हळदीचं दूध प्यायलं? आता मी जेव्हा गावात जातो मी शेतकऱ्यांना प्रश्न करतो की बाबा आपण हळद का खातो? तर लोक सांगतात आयुर्वेदिक आहे काहीतरी. म्हणजे आता जे इतके वर्ष ते उगवत आहेत पण त्याच्यात आयुर्वेदिक तत्व काय हे सुद्धा माहीत नाही. हळदीमध्ये कुर्क्युमिन नावाचं एक तत्व असतं की जे अँटीबायोटिक आहे, अँटीसेप्टिक आहे आणि अँटी इन्फ्लमेटरी आहे. तर हे कॅन्सरसारखे आजार बरं करू शकतं. मग आता हे त्याच्यापासून आम्ही आमचं चाललंय, त्याच्यातलं कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि त्याच्या गोळ्या करायच्या आणि मग त्या मार्केटमध्ये द्यायच्या. कॅन्सरच्या पेशंटला तर ते लागतातच, पण ज्यांना कॅन्सर होऊ नये असं वाटतं, इव्हन कर्क्युमिन जे असतं ते आपले ज्यांना सांधेदुखी होते, पाय दुखतात काही म्हणजे वयोवृद्ध लोकांचे, हे जर कर्क्युमिन जर तुम्ही सेवन केलं तर ते पायसुद्धा दुखत नाही. ते एवढं आयुर्वेदिक त्याच्यात तत्व आहे.
आता आम्ही इवन आता आमच्या इथे आमच्या कारखान्यामध्ये आमचे जे कामगार आहेत त्यांच्या महिलांसाठी आम्ही प्रयोग केला. आपण हे प्लास्टिक जे पिशव्या फेकतो मॅगी किंवा हे जे आपण लेस खातो तर हे फेकलेल्या पिशव्यापासून आम्ही कॅरी बॅग्स तयार करतोय, बॅग्स तयार करतोय, स्कूल बॅग्स, महिलांसाठी पर्सेस, आणि जेणेकरून त्यांच्या महिलांना सुद्धा रोजगार मिळेल. आणि आपण जे फेकलेले प्लास्टिक आहे ते निसर्गात न जाता ते परत रिसायकल होऊन त्याच्या बॅग्स वगैरे तयार होते. तर हे आता आम्ही आमच्या इथे करतोय. आपल्या भागामध्ये केळी मोठ्या प्रमाणात होते. केळीचं जे खोड असतं खूप प्रचंड पाणी असतं त्याच्यामध्ये, ते डिस्ट्रॉय करणं खूप अवघड आहे. तर हे जे खोड आहे या खोडाचा लगदा तयार करून त्याच्यापासून पडदे तयार होतात, बॅग्स तयार होतात, पर्सेस तयार होतात. तर हे आता चटया तयार होतात, चादरी टॉवेल तयार होतात. तर हे आता आम्ही त्या लगद्यापासून ते तयार करायचं आम्ही हे चालू करतोय अर्धापूरमध्ये येण्याच्या, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचे वेगळे पैसे मिळतील. आता आपल्याकडं केळी आहे, केळीचं जे पावडर जर आपण केली तर ती केकमध्ये आणि ह्याच्यामध्ये ती वापरली जाते. पण अनफॉर्च्युनेटली ती कोणी केलंच नाही अजून. तर ते आता करणं गरजेचं आहे. ते आता करू आम्ही. नक्कीच आपली जी शेती आहे ही निसर्गावर अवलंबून आहे दादा. आणि या जवळपास 21 जुलै आहे. पाणी तर बऱ्याच प्रमाणात कमी आहे. काही भागात पेरण्या झाल्यात, काही भागात अजून देखील पेरण्या राहिल्यात. या सगळ्या चिंताग्रस्त शेतकरी त्यांना काय सांगा? सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपण जर निसर्गाची काळजी घेतली नाही तर निसर्ग आपलं बरोबर तो आपलं काम करतो. तुम्ही आज बघा, येणाऱ्या काळात मी आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेतावर के रमेश म्हणून आहेत की जे भारतीय हवामान खात्याचे MD होते. 2016 साली मोदी साहेबांनी त्यांना भारतीय हवामान खात्याचं MD केलं होतं. मी त्यांना बोलवलं होतं. त्यांच्यावर काही सायंटिस्ट आले होते थायलंडमधनं बाहेरून. तर आम्ही आता आपल्या इथे ऊस, केळी आणि हळद या तिन्ही पिकांसाठी 12 दिवसाचं आम्ही एक तयार करतोय की पाऊस झाला नाही झाला, किती स्ट्रेस त्या पिकावर येईल आणि मग त्याचं नियोजन त्यांनी कसं केलं पाहिजे. तर या गोष्टींचा आम्ही अभ्यास करू. आणि शेतकऱ्यांना हे सांगणं गरजेचं आहे, माती चांगली राहिली, त्याची जमीन चांगली राहिली तर त्याची शेती चांगली होणार आहे आणि पुढे जाऊन त्याला त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत. जर त्यांनी निसर्गाच्या विरोधात जाऊन काहीतरी केलं, आपण प्लास्टिक करणं, घाण करणं, तर मला असं वाटतं निसर्ग बरोबर त्याचा समतोल निसर्ग राखतो. आणि तुम्ही बघा, येणाऱ्या काळामध्ये त्यांनी हे सांगितलं की जो पाऊस 2 महिन्यात पडणार होता तो 3-4 दिवसातच पडेल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीने करावं लागणार आहे. पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. मला सांगा, 3-4 दिवसाचा समजा पाऊस पडून गेला, आपल्या इथं आजही 80% पाणी वाया जातं, समुद्रात जातं पाणी. मग हे जे 80% पाणी आहे हे आपल्याला साठवून ठेवावं लागेल कुठेतरी. त्याच्यासाठी आपल्याला आता काम करावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो की खरंच म्हणजे शंकरराव चव्हाण साहेबांचं म्हणजे त्यांचं कितीही हे केलं तरी कमी आहे. त्या काळी त्यांनी 3000च्या पेक्षा जास्त धरणं बांधली. आज जर नांदेडमध्ये विष्णुपुरीचं धरण नसतं, अप्पर पेनगंगेचं धरण नसतं, आपल्या पैठणचं जायकवाडी नसतं, तर काय हालत झाली असते आज मराठवाड्याची. तर मला म्हणजे हे सांगणं आहे की आपण नेहमी म्हणतो की मराठवाडा हा मागासलेला आहे, पण आता हे आपल्याला बोलणं बंद करावं लागेल. आपल्याला काम करून दाखवावं लागेल की नाही बाबा, मराठवाडा काही कमी नाही. तुम्हाला आश्चर्य, तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या काळी म्हणजे मला भोकर जालन्याचे महापौर आले होते. तर मी त्यांना हे सांगितलं की म्हणलं, तुम्हाला हे माहिती आहे का की जालन्यामध्ये जे भोकरदन आहे त्या भोकरदनमधनं काचेच्या वस्तू युरोपमध्ये एक्सपोर्ट व्हायच्या त्या काळी 1000 वर्षापूर्वी. म्हणजे आपले पूर्वज हे आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट होते याचा अर्थ. त्या काळी ते एक्सपोर्ट करत होते. आपल्या इथनं जर काचेच्या वस्तू होत असतील म्हणजे ती अख्खी टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती काच तयार करायची. आजही तुम्ही जर भोकरदनला जर खोदलं तर तिथे नाणी सापडतात युरोपियन. म्हणजे आपल्या पूर्वजांना जास्त आपल्यापेक्षा हुशार होते ते. मग आपल्याला काय धाड बदली? मग आपण हे का करत नाही? तर ह्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तरच आपल्याला रोजगार मिळू शकेल आणि आपले मुलं पुढे जाऊ शकतील. इंडियन शुगर एक्सिम कॉर्पोरेशनमध्ये देखील आपण काम केले राष्ट्रीय स्तरावर. काम करत असताना कशा प्रकारचं काम नव्हतं, काय सांगायला, कसे अनुभव कसे होते? कसं आता एक्झिममध्ये बेसिकली शुगर एक्सपोर्टवर तिथे काम होतं, इथेनॉल शुगर एक्सपोर्टवर काम होतं. आणि आता कसं आहे, सध्या सप्टेंबरपर्यंत गव्हर्नमेंटने आता एक्सपोर्ट बॅन केलेलं आहे. काय कारण आपल्या भागात आता किमती वाढत चालल्या आहेत भारतामध्ये. गव्हर्नमेंट कधीही बघेल की एक्सपोर्ट करण्यापेक्षा आपल्या देशातल्या किमती ज्या आहेत त्या स्थिर राहायला पाहिजे, जेणेकरून आपल्या माणसांना स्वस्त साखर मिळाली पाहिजे. तर ते काम त्या एक्झिममध्ये चालतं. तिथे कसा साखरेचा रेट कंट्रोल करायचा हे त्याच्यात ठरतं. नक्कीच. आता आपण जे आपले स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे, SRTM आहे, यावर आपण वेगवेगळ्या पदावर काम केलं आहे. आज देखील तुम्ही मॅनेजमेंटचे काउन्सिलर आहात.
आणि शिक्षण क्षेत्रावर आपला प्रचंड भर आहे. या संपूर्ण युवकांना काय सांगाल? काय येणाऱ्या काळामध्ये युवकांना माझं एकच सांगणं आहे की प्रत्येकाकडं काही ना काही स्किल नसणं गरजेचं आहे. आजही जर तुम्ही बघितलं तर आपल्या भागात जर तुम्ही नांदेड हे आता कोटा झाले, प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. 100% सगळेजण ते नीट आणि JEEच्या अभ्यासात आहे. पण मी तर असं नेहमी म्हणतो की डॉक्टर इंजिनियरपेक्षा तुम्हाला स्वतःला जे तुमची पर्सनॅलिटी आहे त्याप्रमाणे जर तुम्ही, म्हणजे आता मला थोडक्यात उदाहरण, समजा एखादा मुलगा आहे, तो गुलाब आहे, त्याला जर आपण म्हणलं की तू मोगरा हो, तो गुलाबही राहत नाही आणि मोगराही राहत नाही. त्याला इंजिनियर व्हायचंच नाही आहे किंवा त्याला डॉक्टर व्हायचंच नाही आहे, तो कलाकार आहे किंवा तो काहीतरी चांगला आर्टिस्ट आहे, तो स्कल्पचर चांगलं बनवू शकतो. तर कसं आहे, आपण सगळं बाकीचं बघतो पण स्वतःशी कोणी बोलत नाही. मी तर नेहमी मुलांना सांगतो की रोज स्वतःशी आपण बोललं पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की मला काय आवडतं आणि त्याप्रमाणे जर आपण करिअर केलं तर मला असं वाटतं की ते सक्सेसफुल होऊ शकतो. आता आम्ही विद्यापीठामध्ये आता आम्ही काही छान कोर्सेस सुरू केलेत. जसं आता पुण्याला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे की जिथे फिल्म मेकिंग, एडिटिंग, कॅमेरामॅन हे कोर्सेस आहेत. ते आता आम्ही विद्यापीठात सुरू केलेत जेणेकरून इथल्या मुलांनासुद्धा तो स्कोप मिळेल. त्याच्यानंतर आता आम्ही नवीन आता पुण्याला भांडारकर इन्स्टिट्यूट म्हणून आहे की जे प्राचीन विद्यांचा अभ्यास करते. तर तिथे आम्ही जाऊन एक कोर्स केला आहे. तर शिवाजी महाराजांचं बद्दल जर आपण म्हणलं तर शिवाजी महाराज इतिहास जर आपण सांगायला गेलं तर आपल्याला काय सांगतात, अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची तुटलेली बोटं, त्याच्यानंतर आग्र्यावरनं सुटका आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. पण शिवाजी महाराजांचा जर अभ्यास आपल्याला चांगला करायचा असेल तर शिवाजी महाराजांची प्रशासन नीती जी होती तिचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यावर आम्ही एक कोर्स डिझाईन केला आहे. तो ऑनलाईन आहे, कोणी तो कोर्स करू शकतो. तो कोर्स आम्ही सुरू केला आहे. त्याच्यानंतर आता आम्ही साखर कारखान्यांना, आता जसं म्हटलं आम्ही इथेनॉल बनवतो, तर शुगर टेक्नॉलॉजीचा एक कोर्स होता. तर तो अल्कोहोलटेक नावाचा एक कोर्स आहे की जो पुण्याला VSI मध्ये होता. तो कोर्स आता आम्ही या विद्यापीठात सुरू केला. पण या मुलांना 100% जॉब मिळतो आणि या मुलांना शेवटचे 6 महिने एखाद्या डिस्टिलरीमध्ये काम करावं लागतं. मग त्याला ऑलरेडी त्याला वर्क एक्सपिरियन्स मिळतो, त्याला त्याचा स्टायपंड मिळतो आणि तो तिथून त्याचा कोर्स झाल्यानंतर त्याला त्याचा जॉब पण मिळू शकतो. तर असे कोर्सेस आम्ही या ठिकाणी सुरू केले जेणेकरून मुलांना त्याचा उपयोग होईल आणि मुलं जॉब करतील. आता मी विद्यापीठात आम्ही गेल्यानंतर आम्ही आता दर 6 महिन्यांनी प्लेसमेंट फेअर ठेवतो. वेगवेगळ्या कंपन्यांना आम्ही बोलवतो, पुणे, मुंबई, हैदराबाद. आणि आत्ता मागच्या 4 महिन्यापूर्वी जे आम्ही केला होता जवळपास 700 मुलांना जॉब मिळाले. तर असे अपॉर्च्युनिटीज मुलांना जर आणून दिलं तर मला असं वाटतं की आपली मुलं चांगली इंडस्ट्री करू शकतात, जॉब्स चांगल्या ठिकाणी त्यांना मिळू शकतात आणि आपल्या आईवडिलांचं स्वप्न ते पूर्ण करू शकतात. नक्कीच दादा. त्यासोबतच आपण जर पाहायला गेलं तर सहकारी कारखाने आणि खाजगी कारखान्यामध्ये फरक असतो. नेमका फरक काय असतो? त्याला सरकारला, शासनाचे काय आव्हानं असतात, काय सांगतो? सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते. तसंच जे आता प्रायव्हेट कारखाने आहेत ते ओनरशिपवर असतात, त्यामुळे त्यांचं डिसिजन मेकिंग खूप फास्ट असतं. आम्हाला सरकारच्या याच्यावर, म्हणजे सरकारकडनं आम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला परमिशन मिळाल्यानंतर आम्ही ती गोष्ट करू शकतो. त्यामुळं सहकार आणि कॉपरेटिव्ह याच्यामध्ये बराच फरक आहे. पण आता गव्हर्नमेंट पण फ्लेक्झिबल झाले, तर डिसिजन मेकिंग फास्ट आता झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सहकाराला सुद्धा चांगलं दिवस येतील. नक्कीच. त्यासोबतच साखरेचे दर आणि बाजारपेठेबाबत आपलं मत काय? आता साखरेचे दर आता वाढत जातील. सर्वात महत्त्वाचं आम्ही गव्हर्नमेंटला हे सांगितलं की तुम्ही ड्युएल प्राइसिंग ठेवा. आता ही साखर जी आहे, आपण थम्सअप पितो, पेप्सी पितो, याच्यामध्ये साखर आहे. मग आता आपण जर समजा एखादी गृहिणी आहे, तिला 40-41 रुपये साखर किलोला मिळते. मग थम्सअपला का दिलं पाहिजे आम्ही 41 रुपयाला? त्यांचा हजारो कोटी रुपयांचा प्रॉफिट आहे. हे सगळे आईस्क्रीम बनवणारे साखर लागते, त्यांना बिस्किट बनवणारा साखर लागते. मग आम्ही गव्हर्नमेंटला म्हणलं तुम्ही ड्युएल प्राइसिंग करा. जे स्वतःच्या कन्झ्युम्स म्हणजे ज्या फॅमिलीज आहेत त्यांना तुम्ही वेगळा दर द्या आणि या ज्या कंपन्या आहेत मोठमोठ्या की ज्यांना साखर लागते त्यांना वेगळा दर द्या. त्याच्यामुळं काय होईल, आम्ही शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊ शकतो ऊसाच्या. त्यासोबतच जे आपले कारखाने आहेत साहेब, कारखान्यामुळं युवकांना कसा रोजगार मिळेल, शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि युवकांना रोजगार असेल, नवीन रोजगार निर्मिती कशी होईल, काय सांगा? आता कारखान्यांमध्ये आम्ही बघितलं तर आम्हाला टेक्निकल स्टाफ लागतो. आमच्याकडे बॉयलर असतात, आमच्याकडे टर्बाईन असतात, आमच्याकडे फिटर लागतात, आमच्याकडं वायरमन लागतात. तर आता भविष्य काळामध्ये आमच्या कारखान्यामध्ये आम्ही एक ITI कॉलेज करतो आहोत जेणेकरून तिथंच मुलांना ट्रेनिंग दिलं जाईल, त्यांना जॉबसुद्धा मिळतील कारखान्यांमध्ये आणि आम्हालासुद्धा ट्रेन स्टाफ, स्किल्ड स्टाफ मिळेल.
आणि आम्हाला आता शेतकरी जो ऊस येतो गावात आम्हाला डम्पिंग आहेत, तिथं ट्रॅक्टर्स आहेत, हार्वेस्टर्स आहेत, हे आम्हाला लागतात. ते साधारणतः एक ट्रॅक्टरवाला एका सीझनमध्ये 7 ते 8 लाख रुपये कमवतो, हार्वेस्टरवाला 20 ते 25 लाख रुपये एका सीझनला कमवतो. तर हे आम्ही आता युवकांकडनं आम्ही ते काम त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ आणि त्यांना आम्ही आंतरपीक जे आम्ही म्हटलं बटाट्यासारखं ते उत्पन्न आम्ही त्यांना करायला देऊ, जेणेकरून युवकांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही, इथेच त्यांना रोजगार मिळेल. आणि कसं आहे, जोपर्यंत आपण शेती ही धंदा म्हणून करत नाही तोपर्यंत त्याच्यातनं पैसे आपल्याला म्हणजे प्रॉफिटेबलिटी होऊ शकत नाही. तिला धंदा म्हणून जर केलं तर 100% प्रॉफिटेबल होऊ शकते. नक्कीच, म्हणजे शेतीला धंदा म्हणूनच आणि व्यवसाय म्हणूनच करावं लागेल. बरोबर. नक्कीच दादा, एकंदरीत खरंच ही जी मुलाखत होती युवकांना असेल, शेतकऱ्यांना असेल, सर्व असं खूप अभ्यासपूर्ण होती. आता मी थोडं तसं आपल्या वैयक्तिक येतो, कारण की दादा तुमचं आम्ही पाहतोय 14 पासून 19ला आणि 19 पासून नंतर सातत्यानं आम्हाला वाटतं दादा आमदार होतील, परंतु नेमकं कुठं काय अडचण येईल. आणि तुमचा विषय सांगायचं म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, साहेबांचे पुतणे आहेत, साहेबांचं सर्व आहे. म्हणजे कुठं म्हणजे विधानसभेचं तुम्हाला तिकीट दिलं असतं असं देखील म्हणत होतं, दिलं असतं तर तुम्ही नक्की आमदार झाले असते. कारण की आज जी आमदाराची परिस्थिती पाहायला गेली तर कुठंतरी विधानसभेमध्ये मांडणारे मुख्य जे प्रश्न आहेत ते, कारण की आपल्या गंगा देखील आपल्याला वाहते, सुसाचं असेल, अभ्यासाचं बरंच आहे, काय सांगायचं? हो, भविष्यामध्ये काय होतं ते आपण बघू. पण मला असं वाटतं की आमदार खासदार ते तर आहे, चांगली पोस्ट आहे, पण आता जे माझ्या हातात आहे या गोष्टी आता मी करतो, मला वाटतं ते बेसवर काम करणं फार गरजेचं. ग्राउंड लेवलला जर काम झालं, आता मला सांगा आज नांदेडमध्ये जसं मी सांगितलं, इथल्या मुलांना जर पुण्या मुंबईला जावं लागत असेल तर मग आम्ही काय केलं? तर माझं एक येणाऱ्या फ्युचर हे असंच असेल की बाबा इथल्या मुलांना इथे रोजगार कसा मिळू शकेल, इथल्या शेतकऱ्यांना जोडधंद्यापासून कसा पैसा. आता तुम्ही बघा, एक ते तुकाराम मुंडे आल्यामुळं लोकांना पनीर मिळत नाही आहे, दूध मिळत नाही आहे. कशामुळं? म्हणजे एवढी भेसळ होती. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो की नांदेडमध्ये जे आपल्याकडं दूध येतं ते दूध त्याच्यातलं 60 ते 70% दूध हे कंटॅमिनेटेड आहे. का? कॅन्सर होणार नाही, याच्यामुळे कॅन्सर होतं. लहान लहान मुलं आता ते दूध प्यायला लागले. तर आता येणाऱ्या काळामध्ये दुधाचा व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये होऊ शकतो, कारण आता दूधच नाही आपल्याकडं. मग इथल्या शेतकऱ्यांना जर आपण जनावरं गाई म्हशी उपलब्ध करून दिले तर इथे चांगलं दूध होऊ शकतं. तर तो पण आमचा फ्युचर प्लॅन आहे. नक्कीच. त्यासोबतच उद्योग आणि या सहकार क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा कशी मिळेल, काय सांगा? आता सहकार क्षेत्रामध्ये जसं मी एकदा आदरणीय अमित शाह साहेबांनी मला म्हटलं होतं की हम और क्या कर सकते हैं सहकार में. मैंने सर सहकार में अभी तो 3 ही चीज़ें हैं, मतलब आपके गुजरात में दूध बहुत बड़े पैमाने पे है, महाराष्ट्र में शक्कर है और बैंक है, मतलब हमारे कोऑपरेटिव जो अच्छे काम कर रहे हैं. तो मतलब अभी इसमें हल्दी, बाकी जो प्रोडक्ट्स हैं जैसे अभी मतलब आपल्याकडे तेलंगणात भात आहे, तर अशा गोष्टीसुद्धा कॉपरेटिव्हमध्ये आपण करू शकतो. तर त्या जर आपण केल्या तर खूप लोकांना त्याच्यात काम मिळू शकतं. आता जसं मी म्हटलं स्टोरेज, आता आपल्याकडं केळी मोठ्या प्रमाणात होते, हळद मोठ्या प्रमाणात होते, ते कोल्ड स्टोरेज जर आपण युवकांना करून दिले तर त्यांना त्याच्यात चांगला रोजगार मिळू शकतो आणि त्यांचं स्वतःचं एक चांगलं ब्रँड एस्टॅब्लिश करू शकतात. नक्कीच. त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय कोणता होता? असा एखादा निर्णय द्यायला होता? असं नेहमीच असतात, पण कसं आहे आपल्याला कुठलाही निर्णय घेताना मला आठवतंय मी आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांना एकदा विचारलं होतं. मी म्हटलं तुम्ही जेव्हा एखादा निर्णय घेता तर तुम्ही काय विचार करता त्याचा? शंकरराव चव्हाण साहेबांना हा प्रश्न केला होता. तर त्यावेळेस ते म्हणले होते की यू शुड ऑलवेज थिंक की ॲट वॉट कॉस्ट यू आर टेकिंग दिस डिसिजन, इट विल मेक युअर डिसिजन इझी. मी आज त्याचाही विचार करतो की आपण एखादा निर्णय घेताना आपण काय ह्याच्यामुळं आपल्याला काय रिपरकेशन होणार आहे, तसा जर आपण विचार करून ते निर्णय घेतला तर मला असं वाटतं की तो निर्णय चांगला होऊ शकतो. नक्कीच. जल्लोद असतील आणि खूप खूप मोठं काम आहे शंकरराव चव्हाण साहेबांसाठी. ते तुमचे आजोबा आहेत, त्यांच्या काय आठवणी सांगाल? म्हणजे फार कमी माणसं असतात की जे लोकांचा विचार करतात आणि मला असं वाटतं की शंकरराव चव्हाण आता नेते तशी होऊ शकत नाही. त्यांचं जे काम आहे मी तेच म्हटलं की आज माणसाला एक भिंत बांधता येत नाही, त्यांनी 3000पेक्षा जास्त धरणं बांधली आणि त्यांच्यामुळं आज किती शेतकऱ्यांचा फायदा झाला, किती जनावरांना त्याचा फायदा झाला. म्हणजे फक्त ते पाणी नाही, पण ते जेव्हा गृहमंत्री होते, जेव्हा ते फायनान्स मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते, तर त्यांनी जे केलेली काम आहेत मला असं वाटतं ते एक आयडल आजच्या तरुणांना असू शकतं. त्यांच्याकडे बघून जर आपण वाटचाल केली, मला सांगा एक मुख्यमंत्री एका राज्याचा मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर स्वतःचं घर नसणं हे आज आपण विचार पण नाही करू शकत. शंकरराव चव्हाण साहेबांचं जेव्हा मुख्यमंत्री पद गेलं तेव्हा ते आमदार निवासात राहत होते 2 रूममध्ये.
आताचा मुख्यमंत्री राहू शकतो का या काळातला? तर मग माझं म्हणणं असं आहे की असे पण लोक होऊन गेले आपल्या इथे. तर मग अशा लोकांना जर आपण आयडल म्हणून जर काम केलं तर मला असं वाटतं की ते काम चांगलं होऊ शकतं. नक्कीच एकंदरीत पाहायला गेलं तर तुमचं यशही खूप मोठं आहे, खूप तुमची धडपड आहे, मेहनत आहे, सगळ्या गोष्टी असताना देखील तुमची प्रचंड मेहनत आहे. पुढे या संपूर्ण यशाचं गमक आहे. मला जसं मी म्हणलं की मला असं वाटतं की आपल्या देशातला जो युवक आहे, जे बाकी सगळ्या मोठमोठ्या देशांमध्ये जे चांगलं काम चालतं आहे ते आपल्या देशात व्हायला पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली माझा जे मित्रपरिवार आहे तो खूप मोठा आहे. चांगले सायंटिस्ट आहेत, मोठे मोठे अधिकारी आहेत, चांगले बिझनेसमन आहेत. तर त्यांच्याकडनं खूप सपोर्ट मिळतो, त्यांच्याकडनं माहिती मिळते. आणि आता मी जेव्हा पुण्या मुंबईला जातो तेव्हा येताना मी कंपन्यांना भेटून येतो, तिथून लिस्ट घेऊन येतो, या कंपन्यात इथे जॉब्स आहेत, इथे जॉब्स आहेत. मग इथल्या मुलांना सांगून मग त्यांना मी तिथं पाठवतो त्या मुलांना, जेणेकरून त्यांना तिथं जॉब मिळतील त्या मुलांना. तर असं आता आम्ही करतोय. आता आम्ही एक AI कंपनी पण आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये मुलांना, जसं पालकांचा सर्वात मोठा प्रश्न काय आहे तर मुलांनी पुढं काय केलं पाहिजे. तुम्ही जर आज बघितलं शाळेमध्ये जेव्हा मुलं शिकतात, आपण जेव्हा एका शिक्षक मुलांना शिकवतो, समजा गुरुत्वाकर्षण शिकवत असेल, त्यांच्या वर्गामध्ये 60 मुलं आहेत. आता आज आपल्याला कळतं का किती मुलांना कळालं आहे शिकवलेलं? कळत नाही शिक्षकांना. तर AIने आम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं आहे. जेव्हा त्या मुलाला शिकवलं जातं तर ते सॉफ्टवेअर, त्यांना QR कोड्स आहेत, मुलांनी ते QR कोड दाखवले त्या सॉफ्टवेअरला, तर तो सॉफ्टवेअर ॲनालाइज करतो की किती मुलांना हे कळालं आहे. हे पहिलीच्या 10वीतल्या मुलांसाठी आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर मुलगा जेव्हा घरी जातो, ते जे काही त्याला त्या दिवशी शिकवलं आहे, आईच्या मोबाईलवर एक प्रश्न जातो जे काही शिकवलं आहे त्याच्यावरचा. आईने जेव्हा त्या मुलाला तो प्रश्न विचारला तेव्हा आईने तो मोबाईल चालू ठेवायचा असतो. आणि तो मुलगा जेव्हा उत्तर देतो तेव्हा ते सॉफ्टवेअरमध्ये जातं आणि परत ते ॲनालाइज करतं की मुलाला जे काही शिकवलं आहे ते किती कळालं आहे त्याला. मग ते ॲनालायसिस केल्यानंतर शिक्षकांना उत्तर जातं की तुमच्या वर्गामध्ये 60 मुलं आहेत, 60 मुलांपैकी फक्त 15 मुलांना हा विषय कळाला आहे, तर उरलेल्या 45 मुलांना आता असं शिकवा. आणि जेवढे दिवस ते सॉफ्टवेअर त्या मुलावर राहतं, प्रत्येक मुलाचा एक पॅटर्न असतो. काही मुलांना वाचून कळतं, काही मुलांना बघून कळतं, काही मुलांना डिस्कशन करून कळतं. तर मग अशा मुलांचा ते ग्रुप तयार करतं की या मुलांना तुम्ही आता ग्रुप डिस्कशनमधून हा विषय शिकवा, या मुलांना एखादी व्हिज्युअल सांगून शिकवा. तर असे ग्रुप केल्यामुळे त्या मुलांचा बेस पक्का होतो. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आपली जी नेक्स्ट जनरेशन आहे ती चांगली स्किल्ड मॅनपॉवर आपल्या देशाला, आता आपला देश मला असं वाटतं की एक चांगल्या पोझिशनला येऊन थांबलेला आहे. आता जर आपण मुलांना स्किल दिलं तर आज जी चायनाची जी प्रगती आहे ती आपल्या देश 100% अचीव करू शकतो. पण मुलांना त्याप्रमाणे स्किल करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आता एक सॉफ्टवेअर आम्ही तयार केलं. तर येणाऱ्या काळात ते सगळ्या शाळांमध्ये ते वापरलं जाईल. नक्कीच आता AIचा आपण बऱ्याच वेळेस उल्लेख झाला. एकंदरीत आता बऱ्याच जणांना वाटतं की AIमुळे आमच्या नोकऱ्या जातात, रोजगार कमी होतील, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु AIचे फायदे काय आणि AI रोजगार निर्मिती करू शकतात? बेसिकली AI म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठीमध्ये सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण आपलीच बुद्धिमत्ता वापरत नाही, कृत्रिम तर फार लांबची राहिली. तर ते जे आहे AI बेसिकली हे तुम्हाला मदत करतं. कुठलीही टेक्नॉलॉजी ही तुम्हाला मदत करण्यासाठी असते. ती जर तुमच्यावर हवी झाली तर मग तुम्ही बाहेर फेकले जाता. म्हणून आपण टेक्नॉलॉजीचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. ती आपल्यावर हवी होतं म्हणून देता कामा नये. तर म्हणून आता मी स्वतः वापरतोय, मी क्रॉप वापरतो. तर काही वेळाने असं ते आपल्याला उत्तर द्यायला येतं, काही ते 100% उत्तर त्याचे बरोबर नसतात. मी एकदा काही त्यांना डेटा मागितला होता, तो चुकीचा होता. मी त्यांना सांगितलं हा डेटा चुकीचा आहे यायला, मग ते सॉरी म्हणलं. नाही माहिती. मग त्यांनी परत त्याचा अभ्यास, मग त्याला हे कळलं पाहिजे की हा काही सांगितलं तर हा ऐकत नाही. ते सुद्धा तुम्हाला तुमचं माइंडसेट रीड करत असतं AI. त्याप्रमाणे जर तुम्ही त्याला क्वेश्चन केले तर तो आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रश्न काय विचारायचा हे जास्त इम्पॉर्टंट असणार. तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही कसा प्रश्न विचारता त्याप्रमाणे AI तुम्हाला उत्तर देणार आहे. तर हा प्रश्न काय कसा विचारला पाहिजे हे सुद्धा आता मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. नक्कीच आता आपण बोलत असताना अमित शाह साहेबांचा बऱ्याच वेळेस उल्लेख झाला. सहकार मंत्री आहेत, गृहमंत्री देखील आहेत. खरंच त्यांचा शेती संदर्भात अभ्यास आहे, सहकार संदर्भात चांगला अभ्यास आहे. हो, चांगला अभ्यास आहे. आणि त्यांना एखादी गोष्ट करायची ती 100% करतात. एवढं त्यांचं प्रशासनावर कंट्रोल आहे. आणि म्हणजे खरंच आपल्या देशाला एक चांगला गृहमंत्री आणि एक चांगला सहकार मंत्री लाभलेला आहे. त्याचा आपण 100% उपयोग त्यांचा आपण करून घेतला पाहिजे, निदान आपल्या नांदेडसाठी तरी. नक्कीच दादा, जर एखाद्या आपल्याला संधी मिळाली तर आपल्याला राज्यात काम करायला आवडेल का केंद्रात? कुठेही काम करायला आवडेल. केंद्र काय राज्य काय. नक्कीच. आपला आवडता नेता कोणता? माझे शंकरराव चव्हाण. नक्कीच. आवडते पुस्तकं खूप आहेत, पण मला एकेकाही एक पुस्तक आहे ते मला खूप आवडतं.
जॅपनीज जीवनशैलीवरती पुस्तक आहे, तर ते माझं आवडतं पुस्तक आहे. आणि एक रिच डॅड पुअर डॅड नावाचं एक पुस्तक आहे. हे आपल्या भागातल्या सगळ्या मुलांनी ते वाचलंच पाहिजे. ज्या मुलांना पुढं जाऊन काही करिअर करायचं आहे त्यांनी हे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलंच पाहिजे. नक्कीच. आता आवडता छंद कोणता? माझे 2 छंद आहे. एक तर मी गाणं गातो, मी काही टेलिफिल्मसाठी पण गायलो आहे, आणि फोटोग्राफी. मी ॲनिमल फोटोग्राफी करतो. मी असं 3-4 महिन्याला एखाद्या जंगलात जातो, तिथं जाऊन छान माझ्याकडे टायगर फोटोजचं छान कलेक्शन आहे. मी दर 2-3 वर्षांनी केनियाला जातो, तिथे मसाई मारा आहे, तर तिथे सिंह, हत्ती, गेंडे हे सगळं बघायला मिळतं. जंगलात जाऊन राहायला मला खूप आवडतं. नेचरमध्ये जाऊन राहायला मला खूप आवडतं, कारण खूप शिकायला मिळतं. आवडता छंद गाणं आहे? गाणे, कोणतं गाणं आवडतं? खूप गाणे असं एक सांगू शकत नाही. कोणतं ते गाणं? छोटंसं गाणं 1-2 कडे. माझं जे आवडतं गाणं आहे ते किशोर कुमारचं आहे. त्याने स्वतः लिहिलेलं आहे, स्वतः डायरेक्ट केलेलं आहे. फिल्म दूर गगन की छाव में म्हणून एक पिक्चर होता, त्यात ॲक्टिंग पण स्वतः केली, म्युझिक स्वतः दिलेलं आहे. तर त्याच्यातलं एक गाणं आहे, आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो आंसू भी ना हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले जहाँ दूर नजर दौड़ाए आजाद गगन लहराए जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए कोई गैर न हो कोई बैर न हो सब मिल के चलते चले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. अरे वा दादा, तुम्ही एवढं प्रचंड भुयामी व्यक्तिमत्वात, कमाल आहे तुमची खरंच. एवढा प्रचंड कामाचा व्याप असताना कुठं छंद जोपासना आणि मी तर मुलांना नेहमी सांगतो, जबरदस्त आहे तुमचा. हो मी बरेच टेलिफिल्मसाठी वगैरे गायलोय. मी आशा भोसलेजींबरोबर गायलोय, कुमार सानूंबरोबर गायलोय, उदित नारायण बरोबर गायलोय. मी मुलांना नेहमी सांगतो की आयुष्यामध्ये एक हॉबी असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला आयुष्यात उतार चढाव असतात, पण तुमची हॉबी ही तुम्हाला प्रत्येक उतार चढावातनं पार करून देते. तेव्हा हॉबी हे असणं गरजेचंच आहे. प्रत्येक तुम्ही पेंटिंग असो, तुम्हाला गाणं असो, फोटोग्राफी असो, फिरणं असो, जे काय एक हॉबी काहीतरी असलीच पाहिजे. तर तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे ना. नक्कीच नक्कीच दादा, खरंच ही प्रचंड मोठी प्रेरणा आहे. कारण की आज पाहायला गेलं तर शिकलेले लोक, प्रचंड शिकलेले लोक, आजच कालचा जो आपला प्रसंग आहे की डायरेक्ट आत्महत्या केली लेकरांना आधी हे करून, म्हणजे खरंच हॉबी असणं गरजेचं आहे दादा. त्यासोबत दादा आपल्या आता सगळ्यात महत्त्वाचं मोठं स्वप्न कोणतं आहे? मोठं स्वप्न हेच आहे की मला हे बघायचं आहे की आपलं जे नांदेड आहे हे वैश्विक स्तरावर कसं जाईल. म्हणजे आता आपल्या ऑलरेडी गुरुद्वाऱ्यामुळं नांदेड आपलं हे संपूर्ण विश्वात जाणलं जातं, पण ते सरदार कम्युनिटीसाठी ते जाणलं जातं, शीख समुदायासाठी ते जाणलं जातं. पण मला असं वाटतं की नांदेड आपलं खूप चांगलं पोटेन्शियल आपल्याकडं आहे, तर नांदेड हे विश्वस्तरावर कसं येईल हे माझं स्वप्न आहे. त्यासोबतच संपूर्ण प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत. संपूर्ण प्रेक्षक असतील, युवक असतील, शेतकऱ्यांना जाता जाता चॅनलच्या माध्यमातून काय आवाहन कराल, काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने आपलं जे आयुष्य आहे आनंदात घालवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला हेच कळत नाही की आनंद म्हणजे काय. तर मला असं वाटतं की आता आषाढी वारी चालूच आहे, तर हे किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण मराठवाड्याचा या वारीमध्ये खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे कृष्णदेवराय जे राजे होते त्यांनी पंढरपूरची मूर्ती ही कर्नाटकात नेली होती. तर संत एकनाथ जे पैठणचे आहेत त्यांच्या आजोबा संत भानुदास यांनी ती मूर्ती परत आणून पंढरपूरला तिची पुनर्स्थापना केलेली आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपले जे मराठवाड्यातले लोक आहेत हे आपण मागास न स्वतःला समजता येणाऱ्या काळामध्ये आपण कसं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होऊ याची आपण सगळ्यांनी मिळून जर मला असं वाटतं मेहनत केली तर आपण कोणाच्याही मागं न लागता स्वतःहून आपण पुढं जाऊ आणि आपलं ठसा उमटू.
नक्कीच दादा वेळातला वेळ काढून आपण संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून खूप धन्यवाद. धन्यवाद. Thank you. त्यासोबतच आज सत्र झाले, यानंतर आपलं बऱ्याच वेळ सत्र देखील होणार आहे. धन्यवाद. तर हे होते नरेंद्रदादा चव्हाण. यांच्या संदर्भात आपण शेती असेल वेगवेगळ्या विषयावर आपण संवाद साधलेला आहे. या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. पुन्हा दादाशी आपण संवाद साधणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.